ठाणगे यांच्या शुभ हस्ते चला लगेच आपण या ठिकाणी जयमान ढवळेपाडा संघाला विनंती करू की आपण शतक लगेच सजवा आणि जोबेली टीम आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. बॅचला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुर्तास सांगतो. पुनश्च एकदा आयोजकांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि जशी सुरुवात होईल तसं या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून राहुल चव्हाण यांचा आभार. धन्यवाद. महेशजी धुळे सरांचा सन्मान या मंचावरती होतो, ज्यांनी 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला. भरपूर चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलोय. प्रसाद भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना समालोचन जर आवडलं असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 3 दिवस ज्यांचा आवाज आपण साधारण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून असे आमचे महेशजी धुळे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान आपण पाहतोय. खरं तर महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, एक सुंदर सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान करतोय. आमचे अखिल भाई यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. पेंपम गोरेगाव. भोईर दादांचं योगदान आयोजनाला, रितेश भोईर साईराज पाठबळ असतो नेहमी दादाना. हे विशाल भोगी गणेश कराले धावून जाई हा केला. हे सावे गावालाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. हे जनात स्तुती चषक ठेवलाय सावरे या गावाला. हे जनात स्तुती चषक ठेवलाय सावरे या गावाला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच.
बाईजी धुळे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून 3 ओव्हरची मॅच असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकत असताना जयरामान क्रिकेट संघ ढवळेपाडा आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जयरामान जोवेलीला आणि आता करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल चांगला फटका आहे 20 मध्ये घेतलाय अलॉंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौका ठोकलाय स्वप्नबाद सुरुवात करतोय मैदानावरती 4 धावा एकपटल्या गेल्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर बरोबर आतापर्यंत बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय गोलर धसलाय आणि बॅटर रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद म्हटलं जाताना कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार षटकार आणि जसा चौकार आला पुढच्याच बॉलवरती इथे मात्र करण धुळेला मैदान सोडावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानावरती महेंद्र धुळे दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये 59 डाबांची खेळी साकारणारा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करावं लागेल कारण म्हटलं जातं ना अभी नाही तो फिर कभी नाही. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी हा सामना जरूर आपण एन्जॉय करतोय. ढवलेपाडा बनाम जोवेली इंदोपडी टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. रिव्हर्स स्टेडियम करण्याचा प्रयत्न पंचाकडे दाद मागतायत पंच सहमत नाहीयेत. लेग बाईज जर धाव घेतली असती तर मिळू शकली असती परंतु पाडवरती बॉल आदळला जरूर. अंपायर सिग्नल डॉट बॉलची समाप्ती होत असताना बालकृष्ण भोईर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली एसएनच्या मागे एससी रक्षक सुनील केवलेने हा झेल टिपलाय आणि अखेर महेंद्र धुळेला देखील आता मैदान सोडावं लागेल. फरदत बाद नवीन बॅटर मैदानावरती रोशन धुळे आता दाखल झालाय. या बॅच मध्ये षटक क्रमांक 1 चा खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. वांगणी एक्सप्रेस हा खेळाडू तुम्ही पाहताय सचिन केवने कोणत्याची पार्कवरती दाखल झालाय परंतु त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता असं वाटलं होतं. सुरुवात झाली टीम जोबिली संघाची परंतु पुन्हा एकदा सलग 2 विकेट आता संपादित करत असताना सचिन केवने. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 4 आकड्यावरती आता स्थिरावली. धावफलकावरती धाबा जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे कमीत कमी 30 ते 35 धाबा देखील या मॅच मध्ये फायटिंग टोटल होऊ शकते. ऑन साइडला खेळतलाय जोविलीचा हिटमॅन मैदानावरती दाखल होतोय. हो रोशन धुळे आलाय त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय. सिक्सर आता जीवाला
पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो ना तसा आता मैदानावरती विवेक गायकवाड चाचपडतो कारण त्याला स्ट्राईक हवी आहे या मॅचमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश केवणे येतोय. गोलंदाजी मार्कवरती बंटी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय संपूर्ण विवेक गायकवाड. आडवा बाटना घेतलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सिंगल इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये. दरम्यान एक चक्की सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल कारण दिवसभर आपण 2 सामने जिंकतो त्यावेळेस मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये हाच सामना ठरवतो. कोणला इथे मात्र ट्रॉफी मिळणार आहे. हा ट्रॅकर बॉल गोल गिरकी घेतली. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय धुळेच्या बारपासून पहिला चौकार. तुमच्या साथीला संतोषजी इरमाळे असतील त्यांचे बरोबर स्वागत. इथे कबरच्या क्षेत्रामध्ये खेळाचा प्रयत्न होता. बॅटचा चेहरा उघडला होता परंतु लाईन थोडीशी खराब होती. तेच पाहिलं इथे मात्र अंपायरनं आणि तरुण डे सरांचा इशारा आमच्या विरुद्ध पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय. हुआ के साथ साथ घटा के संग संग धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अशीच बॅटिंग करावं लागेल. समोर देखील एक मोठा संघ आहे कारण दुसऱ्या डावामध्ये देखील तुम्हाला षटकार चौकाराची आतिषबाजी जरूर पाहायला मिळणार आहे. वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता. सुपळा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु सुपळा आता पूर्णपणे हुकलाय. त्यामुळे आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 22 आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. बदलापूरचा बंडर बॉय केडी आउट झाला. त्यानंतर महेंद्र धुळेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती. तो देखील बाद झालाय परंतु मैदानावरती अजूनही अजय धुळे लढतोय. ही जमेची बाजू आहे. बंटी केवणे सज्ज होत असताना राईट मोर द विकेटना चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता त्यामुळे पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. भरपूर प्रेक्षकांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौपर बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कोळगाव बदलापूर आणि या कसगावच्या मैदानावरती ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका हा फर्स्ट लाय. फाईन लेगचा खेळाडू अक्षय बेकर पुढे सरकलाय. कॅच ड्रॉप. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धावा इथे देखील एक पडला जातील. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा इथे मिळतील शंकाच नाही. आणि आता याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले आतापर्यंत 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सोडलेला कॅच आम्ही म्हणत असतो ना पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आणि या मॅच मध्ये आपण पाहतो ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाकडून साथ हवी असते ती साथ आता हवी आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून पण ती साथ लाभत नाहीये. परंतु या मॅच मध्ये आता पाहायचं इतकंच आहे मिळालेल्या संधीचं सोनं करतोय का अजय धुळे या मॅच मध्ये. हा ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना
मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती होताना धावफलक आता चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण सचिन केमरेने धावा खर्च केले 10 आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 15 धावा वैयक्तिक खर्च करतोय बंटी केमणे. या मॅच मध्ये पडतो अजूनही सामना इथून 6 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. धावा किती इथे मात्र उभारला जातील या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण मागील मॅच मध्ये ज्यावेळेस दोन्ही संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस 28 धावा बनल्या, 29 टार्गेट सहज चेस केलं टीम ढवळेपाड्यानं. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय बदलापुरातील एक मोठा संघ खेळतोय जर्मन जोबेली, त्यांच्या विरोधात वांगडी भागातून एक मोठा संघ खेळतोय जर्मन ढवळेपाडा. इन दो बड़ी टीमों के बीच मुकाबला चलता हुआ इस कासगांव के सरजमी के ऊपर ये मुकाबला चलता हुआ दोस्तों. दोन्ही टीमचा जर विचार केला तर एका बाजूला करण धुळे, दुसऱ्या बाजूला सचिन केवणे, एका बाजूला महेंद्र धुळे तर दुसऱ्या बाजूला सुनील केवणे असतील. एका बाजूला आपण पाहतोय पुन्हा एकदा रोशन धुळे तर दुसऱ्या बाजूला भूषण बाईकर. असे नामांकित खेळाडूचा भरणा असलेला संघ मैदानावरती खेळतोय. त्यामुळेच की काय आता प्रेक्षकांचा महापूर तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. भयान शांतता पसरले, टाचणी जरी पडली ना तरी देखील आवाज येईल या शंका नाहीये, कारण सामना देखील तसा रंगला मैदानावरती. पहिला बॉल हा ट्रॅकर होता, पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. बॉल त्याला डिपॅक स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार. नितीनजी भोईर असतील, प्रसादजी भोईर असतील, रोशन भोसले असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गणेश जाधव त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक डी मध्ये उपस्थित, एक सिंगल तर एक पडी दुसरीचा प्रयत्न करतात, नकार दिला. सिंगल वरती धावा लागेल. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये तुम्ही पाहता विवेक गायकवाड, जो मात्र पहिल्या मॅच मध्ये नव्हता परंतु दुसऱ्या मॅच पासून आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने या मॅच मध्ये केली आहे. धावफलक 38 धावा. You miss, I will definitely hit, furniture destroy. अजून एक धक्का लागेल टीम जोबेली संघाला. बॅटर आउट होत आहे परंतु अगमन झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून ज्याची ख्याती आहे त्यांचे मितेजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत. बदलापूरचे गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे साहेब यांचे चिरंजीव आपण पाहतोय मितेजी श्रीधर धुळे साहेबांचं आगमन होतं या मंचावरती. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांच्या साथीने आमचे मित्र महेश त्यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मितेजी धुळे साहेबांच्या माहितीसाठी मैदानावरती जोबेली संघ खेळतो आणि धावफलकावरती आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. जोबेली बनाम ढवळेपाडा असा सामना मैदानावरती रंगतोय. त्यामुळे आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ जोबेली तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 2 षटकार सलग जर आले तर मितेजी धुळे साहेबांकडून तब्बल 6,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम जोबेली संघासाठी. क्या बात आहे. एटीएम ऑन झालंय त्यामुळेच की काय आल्याला मी देखील त्यांना समीकरण सांगितलं.
खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. विवेक गायकवाड भरपूर वेगाने पोहोचला. चिकी सिंगल धाव त्याने इथे एकवटली आहे आणि धावफलक देखील आता 39 धाबा स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्या. शेवटचा एक बॉल आता शिल्लक. या मॅच मध्ये इथून किती धाबा उभारतोय संघ जोबेली हे देखील पाहावं लागेल. संध्याकाळचं सत्र आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये गरम सामना मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा दरम्यान शेवट गोड केले टीम चेअरमॅन ढवलेपाडा संघाने आणि आता समीकरण तुम्हाला पार मिळेल. 18 बॉल 39 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि दुसऱ्या डावमध्ये ज्यावेळी ढवळेपाडा संघ बॅटिंग करेल त्यावेळेस 40 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये गरम गरम चाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि असा गरम सामना जर पाहायला मिळेल तर यापेक्षा अजून काय पाहायला मिळेल. रोशन मुसळे. इथे एकपटी जाईल यासाठी तर ओळखले जातात मितेजी धुळे जे मात्र उद्योजक आहेत समाजसेवक आहेत आणि यंगस्टरच्या गळातील ताईज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण गोल्ड बँड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की प्रत्येक विकेटसाठी टीम जयमान जोबेली संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सिंगल धावफलकावरती जोडली गेली कारण धुळेला तुम्ही पाहताय जो मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. स्टॅकिंग इन वरती बॅटर तुम्ही पाहताय सचिन केवणे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. विस्फोटकाकडे विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतो हे देखील पाहावं लागेल.
बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, बॅटर रुसलाय का पाहावा लागेल. संघ नायकाने हा झेल टिपलाय. सुधीर धुळेला तुम्ही पाहताय, इथे मात्र विकेट मिळते करण धुळेला आणि आता 1000 रुपयाचा कास प्राइज देखील जिंकलाय करण धुळेनं. फलंदाज बाद. सो मच. सुधीर धुळेला देखील आता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे मितीजी धुळे साहेबांच्या माध्यमातून, कारण त्यांनी एक चांगला झेल टिपला. आणि राजेश भगत यांचा जो बॅनर आहे, कटआउट आहे, त्याला जर षटकार आला आणि डायरेक्ट त्या कटआउटला हिट झाला तर राजेश भगत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि योगीजी राऊत यांच्या कटआउटला हिट झाला तर ऋतिक भोर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यू मिस, I will definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. भूषण बैकरला मैदान सोडावं लागेल. सलगचा दुसरा धक्का टीम ढवळे संघाला. फलंदाज बाद. हिट झाला षटकाराच्या माध्यमातून, तर सीतारामजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जे मैदानाच्या आतमध्ये कटआउट आहेत, कोणत्याही कटआउटला जर बॅनरला इथे मात्र जर चेंडू हिट होतोय तर सीतारामजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 2 बरोबर आता 2 विकेट संपादित करत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शाहरुख खान प्रमाणे आता हात फैलावत असताना पंच योगी महाराज यांना तुम्ही पाहू शकता, त्यांनी व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बाल केली. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला दरम्यान बॅटन बॅटच्या मधनं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय करण धुळेचा वापर करण्यात आलाय. आज वेगळ्या स्ट्रॅटेजीने संघ जन्मात जोबेली संघ खेळतोय, कारण आपण पाहतो नेहमीच गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी असते महेंद्र धुळेच्या खांद्यावरती, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी आहे ते म्हणजे टीम जोबेली संघाच्या करण धुळेच्या खांद्यावरती. त्यामुळे काय 2 विकेट त्याने संपादित केल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक गायकवाड आता जज करतोय आणि अजून एक विकेट मिळतीये करण धुळेच्या खात्यामध्ये. फलंदाज बंटी केवणेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. ख्याती आहे मितेजी धुळे साहेबांची. हा सामना जर जिंकला टीम जर्मन क्रिकेट संघ जोबेली या टीमने तर कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेशजी विनायक धुळे साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाचा रोख रक्कम देऊन टीम जोबेली संघाला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. भरपूर पारितोषिकांचा वर्षाव सध्याच्या घडीला होत असताना ऑन साइडला खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता. दरम्यान लाईन भरपूर चांगली होती. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. 3 ओव्हरमध्ये 40 धावा ते मात्र उभारायचे होते, परंतु धावफलक तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त
2 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता 12 बॉलचा काय शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 38 धाबाची गरज आहे. 12 बॉल 38 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात मात्र शंका नाहीये. एका वेळेला आपण पाहतो एका मागे एक बॅटर आउट जरूर झालेत, परंतु मैदानावरती सुनील केवणे अजूनही उभा आहे. ही जमेची बाजू आहे. विस्फोटक विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा टीम जोबेली, कारण अंधार होऊ नये. अंधार व्हायच्या आधी आपण सामना कव्हर करायचे याच अनुषंगाने आता फील्डची रचना आपण लवकरात लवकर करा. सुधीर कुमाल आणि जयेश राऊत असतील, तदनंतर इकडे नितीनजी भोईर असतील. योगीजी राऊत यांच्या कटआउटला जर हिट झाला, षटकार ठोकत असताना बॉल जर हिट होतो तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋतिक भोईर जे स्पर्धेचे शिल्पकार आहेत. क्या बात आहे. विवेक गायकवाड आले षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग वरती बॅटर सुनील केवणे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विवेक गायकवाड साठी देखील मितेजी धुळे यांच्या माध्यमातून ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. टीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न देखील झाला आणि बॉलला आतमध्ये देखील ढकललाय. त्यामुळे आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे फसतोय आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी मैदान सोडावं लागेल जीवनला. इथून मात्र जीवनदार मिळणार नाहीये. फलंदाज बाद. नवीन बॅटर हर्षद दिशा देण्याचा प्रयत्न होता. दाब इथे देखील मिळणार नाहीये. संघर्ष आता वाढलाय. सामना जर जिंकला टीम जोबेली संघाने तर मंगेजी धुळे आणि गणेशजी धुळे यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडू फेकले जवळ जवळ 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. बोट बिकवली, फिंगर रोल केली, दरम्यान संपर्क नाहीये बॅटरने बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये आपण पाहतोय जवळजवळ गरज होती 38 धाबाची. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धाबा फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र 1 पडी गेली. 4 बॉलचा खेळ हा आतापर्यंत संपन्न झाला. खोदून काढलाय. गोपणी सारखी बॅट पडली. क्षेत्ररक्षक उपस्थित. सुधीरला इथे मात्र एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि अखेर बॅटर इथून मात्र सुनीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होतोय आणि अजून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे विवेक गायकवाडला आणि सुधीर धुळेला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल.
आतापर्यंत आपण पाहतोय खरं तर 2 झेल त्याने टिपलेत आणि महाशिवरात्री आता सुटले सुधीर धुळेची देखील. चला मॅचला लगेच सुरुवात करा. विवेक सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत आपण पाहतो 5 चेंडूचा कॅच संपन्न झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न हा देखील पूर्णपणे फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ देखील आता संपन्न झालाय. एक ओव्हरचा खेळ अजून शिल्लक आहे, त्यामुळे आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 34 धाबांची गरज आहे, कारण फलकावरती फक्त 3 धाबा आलेत. जोबेली गावचे छकडेवाळे भालचंद्र माळी यांच्याकडून महेश दुळे जे समालोचक आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आले, त्यांचे आभार आहे. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 34 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये गोलंदाज महेंद्र राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर इथून मैदान सोडावं लागेल. नंदूला देखील फलंदाज बाद. एक विकेट संपादित केली आहे, त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज मितेजी धुळे साहेबांकडून. आणि समर्चन क्षेत्रातील एवन जोडी बदलापूरची राहुल चव्हाण आणि महेश धुळे यांच्यासाठी देखील मितेजी धुळे साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आले. मितेजी धुळे साहेबांचा आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण आज बक्षिसाची खैरात त्यांनी केली आहे. नेहमीच त्यांचा एटीएम ऑन असतो आणि आज देखील तुम्ही पाहता एवन जोडीसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चला संतोषजी इरमाळी आपण मंचावरती या. मितेजी धुळे साहेबांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय, आपण यायचं आहे. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. मुख्य पंचावरती मितेजी धुळे साहेबांचं आगमन झालंय आणि जसं आगमन झालं तसं बक्षिसांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. डिपोसिव पवित्रा घेतला, हलक्या हाताने बॉलला इथे मात्र ढकललंय. धावफलक पुढे सरसावणार नाहीये. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत आणि घट्ट करत असताना टीम चेअरमॅन जोबेली लाईट ऑन कर. ऑन साइडला ड्राईव्ह केला, बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर करतो, परंतु मिळेल तो फक्त आणि फक्त सिंगल. आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 5 आकड्यावरती तुम्हाला टोटल पाहायला मिळेल. 40 धाबा इथून मात्र चेस करायच्या होत्या.